अमरावतीत महानगरपालिका निवडणूक महायुतीमध्ये जागा वाटपावर अद्याप तोडगा नाही। शिंदेंच्या शिवसेनेचा भाजपाला 25 जागेचा प्रस्ताव ठेवण्यात आलाय। भाजप शिवसेनेला 15 जागा देण्याच्या तयारीत आहे अशी माहिती सूत्रांकडून समोर येते। मात्र शिंदेंच्या शिवसेनेने 25 जागेसाठी प्रस्ताव मांडलेला आहे। आपले प्रतिनिधी सूरज दहाट आपल्यासोबत जोडलेले आहेत। सूरज, आपण पाहतोय पालिका निवडणुका आणि आता त्याच पार्श्वभूमीवर आपण पाहतोय बैठकांचं सत्र, जागा वाटपावर चर्चा सुरू आहे। मात्र या ठिकाणी महायुतीत जागा वाटपावर अद्याप तोडगा निघालेला नाहीये। नीलम, नक्कीच अमरावती महानगरपालिकेसाठी भारतीय जनता पार्टी, रवी राणांचा युवा सन्मान पक्ष आणि शिवसेने शिंदे गट अशी 3 महायुती असणार आहे। मात्र यामध्ये आपण जर पाहिलं तर अमरावती महानगरपालिकेच्या 87 जागांसाठी संपूर्ण निवडणूक होत आहे। मात्र आतापर्यंत महायुतीच्या 5 बैठका या ठिकाणी झालेल्या आहेत। प्रामुख्याने जर पाहिलं तर 2 दिवसापूर्वी नागपूरला सुद्धा या ठिकाणी शिंदे गटाचे नेते आहेत, उदय सामंत असतील, संजय राठोड असतील आणि भाजपकडून महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे असतील आणि अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा असतील यांच्या प्रामुख्याने या ठिकाणी बैठका सुद्धा झालेल्या होत्या। मात्र जर पाहिलं तर या ठिकाणी अद्यापपर्यंत या ठिकाणी तोडगा निघाला नाही। आतापर्यंत 5 बैठका झालेल्या आहेत। काल जर पाहिलं तर अमरावतीच्या एका हॉटेलमध्ये जर पाहिलं तर या ठिकाणी मंत्री संजय राठोड यांच्या उपस्थितीमध्ये भाजपचे नेते आणि माजी मंत्री प्रवीण पोटे यांच्या उपस्थितीमध्ये 4.5 तास बैठक झाली। मात्र अद्यापपर्यंत या ठिकाणी तोडगा निघाला नाही। शिवसेना शिंदे गटाने जर पाहिलं तर भारतीय जनता पार्टीला 25 जागेचा प्रस्ताव दिलेला आहे। मात्र तो 25 जागेचा जो प्रस्ताव आहे तो भारतीय जनता पार्टीला अमान्य असल्याची चर्चा आहे। या ठिकाणी 15 जागा देण्याच्या मानसिकतेमध्ये जे आहे भाजप शिंदे गटाला आहे। दुसरीकडे जर पाहिलं तर रवी राणांचा युवा सन्मान पक्षाच्या वतीने देखील 28 जागेची मागणी जी आहे या ठिकाणी करण्यात आलेली आहे। मात्र ते देखील पूर्ण होणार की नाही याची सुद्धा शंका आहे। त्यामुळे पाहिलं तर एकूणच जर पाहिलं तर आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री आणि अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे अमरावतीच्या दौऱ्यावर आहे। या दौऱ्यामध्ये काही या जागेसंदर्भात काही चर्चा होतं का, काही निर्णय होतो का, हे प्रामुख्याने या ठिकाणी महत्त्वाचं असणार आहे। दुसरीकडे जर पाहिलं तर या ठिकाणी काँग्रेस असतील, काँग्रेसने सोबळावर निवडणूक लढण्याचा यापूर्वीच निर्णय घेतलेला होता आणि राष्ट्रवादी अजितदादाचा मात्र सोबळावर या ठिकाणी निर्णय त्यांनी घेतलेला होता। त्यांची जागा वाटपाचा पूर्णपणे फायनल झालेला आहे। मात्र महायुतीचं मात्र जागा वाटपाचं घोडं कुठे अटकलं हेच या ठिकाणी महत्त्वाचं आहे। कारण का जर पाहिलं तर अनेक इच्छुकांनी जी आहे तयारी केलेली आहे। मात्र बी फॉर्म केव्हा मिळणार आणि कोणाला मिळणार याची उत्सुकता मात्र लागलेली आहे। त्यामुळे आज जागा वाटपाचं दुपारपर्यंत फायनल होण्याची दाट शक्यता एकूणच या ठिकाणी वर्तवण्यात आलेली आहे। अपडेट तुमच्याकडून घेतच राहू। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।